चन्नाजी देशमुख। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण श्री प्रकाशरावजी देशमुख मुक्काम एरड तालुका चांदूर बाजार जिल्हा चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी श्री विघ्नहर्ता सीड्सचं प्रथमेश ही व्हेरायटी लावलेली आहे। ती व्हेरायटी बघण्याकरता आपण यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत। आज दिनांक 8/9/2025 वार सोमवार। नमस्कार काकाजी। नमस्कार। आपले पूर्ण नाव? प्रकाश अण्णाजी देशमुख, मुक्काम पोस्ट एरड बाजार तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती। मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 8668845050। तर काकाजी, आपण ही जी व्हेरायटी लावली श्री विघ्नहर्ता सीड्सचं प्रथमेश हे वाण आहे, हे कसं काय वाटते तुम्हाला? यावर्षी तुम्ही मनोगत सांगा तुम्ही या वाणाचं, आणि केव्हा लावली हे सांगा, लावून दिनांक। साधारणतः माझी ही लागवड आहे 18 जूनची, आणि हे लागवड म्हणजे आमचे प्रदीप भाऊ यांच्या म्हणजे एक घेऊन जा माझ्या मतामुळे हे 2 बॅगा म्हणून मी ते 2 बॅग आणलेले आहे। आणि कास्तकारीले खूप सोपी आणि अटॅक फार कमी। अटॅक नाहीच आहे, कारण का आता लोकांचे 3-3 फवारे झाले। आता मी काही असा कमीपणा नाही किंवा मारू शकत नव्हते, पण माझी एकाच फवाऱ्यावर व्हेरायटी आहे। अच्छा, एकाच फवाऱ्यावर आहे। खोटं काही बोलायचं काम नाही आहे। त्याच्यापाशी लिका दोघाच आहे सर्व। किती बॅग आहे? हे 2 बॅगा आहे। 2 बॅगा म्हणजे साधारणतः जितकं तुम्हाला ते खालचं पिवळं दिसते तिथपर्यंत गेल्या डोबिओ, फक्त ते हिरवी पट्टीच तेवढी त्या पोलच्या तिकडची दुसरी व्हेरायटी ती फुले किमय आहे। अच्छा, हा। तर काकाजी, तुम्ही एकूण सोयाबीन किती बॅगा लावलेला आहे तुमच्या कोणत्या व्हरायटी लावल्या या शेतामध्ये, आणि कोणत्या व्हरायटी? माझ्या शेतामध्ये माझ्याजवळ आहे तुमची उन्नती आहे, फुले किमय आहे, 335 तुमची इगलची आहे। पण सर्व व्हेरायट्यात हे व्हेरायटी मला म्हणजे अशी चांगली वाटते। 50 बॅग पैकी मला हे 2 बॅग फार म्हणजे असं योग्य वाटून राहिलं, व्यवस्थित वाटून, म्हणजे संपूर्ण सोयाबीन मध्ये उमटून येईल अशा पद्धतीची व्हेरायटी मला प्रथमेश श्री विघ्नहर्ता वाटत आहे। आज ऍव्हरेजले बसन म्हणून। काका, तुमच्या अंदाजाने काय ऍव्हरेज यायला पाहिजे? असे जर शेंगा बघताय तुम्ही, काय ऍव्हरेज यायला पाहिजे? काय ऍव्हरेज निघाल पाहिजे तुमच्या ना? आज तुम्ही हे झाड बघितलंय तुमचंच, माझ्या मते आज तर निष्कर्ष काढू शकत नाही, पण 9 क्विंटलच्या वर झाले पाहिजे। 9 तर पक्क्यातच आहे, कारण का मला या शेताचा अंदाज आहे, मला 60 कट्टे सोयाबीन या शेतामध्ये होणार म्हणजे होणार। नाही, तुम्ही, माझं मत ते नाही, तुम्ही दरवर्षी जे या प्लॉट मध्ये सोयाबीन जे लावत होते, त्यावेळेस जे सोयाबीन येत होतं त्यावेळेस तुम्हाला 9चं ऍव्हरेज येत होतं, ठीक आहे, मान्य आहे। पण आजची परिस्थिती पाहून, आजचं समजा सोयाबीन बघून, सोयाबीनला आलेल्या शेंगा हे बघून, यानुसार तुम्ही सांगू शकता का ऍव्हरेज मध्ये मागल्या वर्षीपेक्षा वाढ होईल की तेवढंच ऍव्हरेज? वाढ आवश्यक आहे ना, 10 बिलकुल होणेच आहे वाढ। अजून सोयाबीन भरलेलं नाहीये, अजून भरण नाही आहे, कारण का एकरी 10 नाही, या रानात एकरी 12-12 क्विंटलही घेतला आहे, नाही का? आता मी शेंगा मोजून दाखवतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 36 नंतर 100च्या वर 37 38 39 40 41 42 43 44 44 45 46 47 48 49 50 51 52 52 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 जवळपास
तुमच्या सोयाबीनला 100 शेंगा लागलेल्या आहे आणि अजून आणि अजूनही येण्याची चालू आहे ना. कारण म्हणजे याला फुटवे परत पुन्हा फुटवे येत आहे, त्याला फुटवे येत आहे आणि परत पुन्हा फुल येऊन सरासरी 100 सरासरी 100 शेंगा आहेत. आणि दाना कसा होता काका याचा? दाना कसा होता? ज्यावेळेस बियाणं पेरलं त्यावेळेस एकदम ठस होता आणि टपूर, जसं आपलं बारीक बोर असते त्या बोराच्या आकाराचा दाना होता, टपुरा दाना होता. आणि निघताना उगवण शक्तीला कसं वाटलं? उगवण शक्तीला एकच नंबर. कारण का मला नाही वाटत 102% लोक म्हणते जर्मिनेशन 80% होते, 90% होते, पण याच्यात म्हणजे आता तुम्ही रानाचा अंदाज घ्या. आणि मी बॅगा आता काय घेतल्या आता मी तुम्हाला सांगतच आहे, तुमच्या नजरेसमोरच आहे. खोटं बोलण्याचं बनवून सांगण्याचं काही कारणच नाही याच्यात. तुम्ही स्प्रेइंग वगैरे काय घेतलंय ना संगोपन मध्ये? किती स्प्रेइंग दिले? काहीच नाही, एकच फवारा केला, इमॅमॅक्टिन, गॅस पॉयझन आणि एक टॉनिक. ते वाढलं, खूप वाढायला लागलं होतं, एवढं गेलं. आता ही शेंडा थोडासा हे झाला म्हणून ते एक लिओचिल पकडून एक टॉनिक दिलं होतं यांनी 1000 रुपये लिटर. हो का? हाईटच जाता हिची. कारण काय, ही अशी तुमचं हार्वेस्टर काही भागात काय होतं की मजूर वगैरे भेटत नाही, तर हार्वेस्टर ना निघाव. आता याचा जर तुम्ही ताना बघितला तर हे किती मजबूत ताना आहे बघा. बघा याचा ताना थोडंच मजबूत आहे, बिलकुल. वाकाला जरी बघितलं तर नाही आहे बरोबर. ताना मजबूत आहे. आपला तुरीचं पंकड कसं येतं असंच येते. आता तुम्ही पहा, अजून काहीच नाही झालं या शेताचं. हार्वेस्टर मुळे हाईट दरवर्षी एवढा परिसर पाहताना दरवर्षी 20 ट्रॉल्या शेणखत असते. मजजवळ म्हशी आहे, बरोबर. हो, 20 ट्रॉल्या शेणखत असते. मी रासायनिकचा दाना नाही दिला याला. नाही तुम्ही म्हणाल रासायनिक खत टाकलं नाही? रासायनिकचा एक दानाही नाही माझ्या शेतात. सरांना म्हणून घ्या. नमस्कार प्रदीप भाऊ. लुणावत ॲग्रो एजन्सीचे संचालक श्री प्रदीप भाऊ लुणावत यांच्या मते या प्लॉटवरचं वितरक या नात्याने त्यांचा पण आपण मनोगत घेऊ. प्रदीप भाऊ, काय म्हणतो सोयाबीनची क्वालिटी 1 नंबर आहे. असे कोणतंच याच्यावर झाडाचा अटॅक नाही. मेन म्हणजे हा सगळीकडे पहा तुम्हाला येलो मोजक आलेला आहे किंवा चालकर रॉटचा अटॅक पण आहे. बरोबर. पण यावर असं कोणताच अटॅक नाही आहे आणि जवळपास 70% शेंग भरलेली आहे इन अँड ॲव्हरेज मध्ये. बरोबर आहे. तर आता याच्यावर अटॅक याचं काही कारणच नाही आहे. ते तर शेंग झालेलीच आहे ना. आणि परत पण जवळपास 10च्या वर ॲव्हरेज मिनिमम यायलाच पाहिजे. माझं म्हणत आहे 10च्या वर, कमीत कमी यांना 12-13 ॲव्हरेज येऊन जाईल. आणि जमीन सुद्धा पाणी पकडत आहे कुठे कुठे, पाणी साचून असेल. प्लॉट डेव्हलप आहे, व्यवस्थित आहे, वाहन चांगला आहे. टर्पल बाकी झाड आहे ना. पानात मी तुम्हाला काय सांगितलं, पानातही असा रफपणा आहे आणि दाना आहे. आता दाना आहे, परत पुन्हा काहीच नाही झालं याचं अजून तर काहीच झालेलं. आणि या बुरीमुळे काय होते, अळी जी आहे तिची ताकद चालत नाही ना. बुरेल शेंग नाही, केसाळ आहे. हो, केसाळ. हो, आम्ही बुरी म्हणतो त्याले. बुरी ते. हो का? तुम्ही फुले केमियाची जी पाहिली ती बुरेल म्हणजे हे जे याची कशी आहे, याची हिरवी पाट आहे. बुरेलची पाट आपल्या हातावरती कशी केस येतात तसे केस ते त्याला म्हणतात केसाळ. तर हे तसंच केसाळ आहे. याच्यामुळे अळी हे येत नाही ना, बारीक बारीक खूप हे होते. तर ठीक आहे. धन्यवाद काकाजी. धन्यवाद प्रदीप भाऊ. धन्यवाद सर. फोटो काढून फोटो काढू, याचे फोटो काढायला लागते.